शासनाने अकलूज ते इंदापूर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी टोलमुक्त करावा यासाठी युवा सेना प्रमुख गणेश शिंगळे यांच्या वतीने टोल नाक्यावर भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे। वारकऱ्यांचं गोरगरिबांचे आराध्य दैवत हे पंढरपूरचा पांडुरंग असून सध्या आषाढी वारी ही जवळच आली आहे। इंदापूर ते अकलूज हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा 30 किलोमीटरचा असून या मार्गावरून संत तुकाराम महाराज पालखी व अनेक शेकडो पालख्या जात असतात आणि याच पालखी महामार्गावरून वर्षभर लाखो वारकरी भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात। त्यामुळे सरकारने हा अकलूज इंदापूर 30 किलोमीटर पालखी मार्ग कायमस्वरूपी टोलमुक्त करावा व याचा आर्थिक भार सरकारला उचलावा। सध्या याच पालखीवर महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने टोल नाक्यावर भीक मागून जी रक्कम गोळा झाली आहे ती रक्कम सरकारला पाठवून देत आहे। त्यातून सरकारने अपूर्ण पालखी मार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली। अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। टोलमुक्त झाला पाहिजे, वारकऱ्यांसाठी टोलमुक्त झाला पाहिजे, वारकऱ्यांसाठी टोलमुक्त झाला पाहिजे, वारकऱ्यांसाठी टोलमुक्त झाला पाहिजे, वारकऱ्यांसाठी टोलमुक्त झाला पाहिजे। हा अकलूज इंदापूर रोड या रोडचं काम अपूर्ण आहे आणि अपूर्ण असताना सुद्धा टोल चालू केलेला आहे। तर आम्ही अपूर्ण असताना टोल घ्यायचं यांना परवानगी नाही, परंतु हा संत तुकाराम महाराज हा पालखी मार्ग आहे आणि हा पालखी मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत सर्वांचं आराध्य दैवत पंढरपूरचं विठ्ठल पांडुरंग आणि ह्या पांडुरंगाला येणारे महाराष्ट्रातील सर्व वारकरी हा वारकरी संप्रदाय भरपूर आहे। त्याच्यामुळे हा अकलूज आणि इंदापूर ह्या मार्गावरून वारकरी संप्रदाय पंढरपूरला भरपूर जातो। तरी आम्ही वारकऱ्यांसाठी शिवसेनेच्या वतीने हा पूर्ण इंदापूर ते अकलूज पूर्ण टोलमुक्तच करावा अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी करतो। आणि जर हा वारकऱ्यांसाठी टोलमुक्त नाही केला तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। आणि आता जी ही भीक मागितलेली आहे ही भीक मागितलेली ही आम्ही आता टोलवाल्यांना पैसे देत आहे, ही भीक मागितलेली टोलवाल्यांना आम्ही देत आहे आणि ह्याच्यातून राहिलेलं त्यांनी अपूर्ण राहिलेलं काम ते पूर्ण करावं ह्या पैशातून आणि हे मागणी करतो। आणि तात्काळ हे टोल बंद करावा, कमीत कमी वारकऱ्यांसाठी तरी कायमस्वरूपी हा टोल बंद करावा अशी शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। वारकऱ्यांसाठी टोल बंद झाला पाहिजे, वारकऱ्यांसाठी टोल बंद झाला पाहिजे।